ठरलेलं त्याच्यापेक्षाही वाढू शकतो. त्या धर्माचं ते फळ आहे. पापधर्मानेच आयुष्य कमी ठरलं ना. इतकंच आयुष्य का? लहान विषारी मुलं 12व्या वर्षीच त्याला मृत्यू का? तर त्याच पापधर्म आहे. अर्थात 12 वर्षापर्यंत तो राहणार, पुढे राहणार नाही. परंतु ते पापकर्म हे इतकं उत्तर पुण्य झालेलं आहे, आणखी अतिरुद्र अभिषेक झाला. त्या पुण्यामुळे सगळ्याही प्रतिबंधक बाबाचा खेळ झालेला आहे. त्याचं आयुष्य आणखी वाढलेलं आहे, अधिकाधिक झालेलं आहे. नारदानी सांगितलं, राजा तुला हे पराशर गुरु महाराज भेटले म्हणून तुझा मुलगा जिवंत राहिला म्हणाले. हे तुझं दैवत आहे ना. ईश्वराची कृपा म्हणतात ती अशी आहे. सज्जनांशी भेट होण्याने ऐहिक आणि आंशिक दोन्हीही कार्य सिद्ध होतात. सांसारिक सुख पाहिजे असेल तर तेही ते देऊ शकतात. संसारातून मुक्त करायचं तेही त्यांच्याजवळ सामर्थ्य आहे, महात्म्यांच्या जवळ. तेव्हा मोठा भाग्यवान तू आहेस. पराशरांच्या कृपेनं आणखी तुझं सगळं दुःख दूर झालं आणि पुत्र तुझा तुला मिळाला. म्हणून याप्रमाणे महाराज तिला सांगतायत त्या सावित्रीला, रुद्राक्षाचा महिमा आई तुला सांगितला म्हणाले. आणि तीर्थ जे आहे, तीर्थ अंगाला का ग्रहण करायचा, त्याचं हे महत्व आहे. भगवंतांच्या चरणावरून आलेलं देवतेचं तीर्थ हे सर्व ही पापनाशक आहे. आणि भस्म महिमा सांगितला, त्या भस्म महिम्याच्या रूपाने अंगाच्याचंही महत्व आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये आणखी आयुर्वृद्धी होणं, आणखी काय सगळेही आणखी दोष असतील ते सगळे दूर होणं, हे कार्य करण्याकरता म्हणून तीर्थ अंगाला हे औषध आहे. भवरोग विद्य परमात्मा हे झालेलं आहे. यानंतर आता ती पतिव्रता स्त्री म्हणती आहे, महाराज गोचरा साक्षात ज्याता धन्यतमा गो उपादिश म्हणून मी येते अगाब्ज स्मृती हे नव्हे. आपलं दर्शन झालं महाराज, त्यामुळे मी धन्य झालेले आहे. अदृष्ट जे आहे, समजून न येणारं जे कर्म आहे, त्या कर्माचा प्रतिकार कसा करावा जीवानी. पूर्वीच्या कर्मानी आणि पतीचं आयुष्य संपलेलं आहे. बाह्य प्रतिकार झाला म्हणाले, रोग झालेला आहे, उर्वर झाला तो प्रतिकार. रोगाची निवृत्ती झाली नाही, अर्थात पूर्वीच काही कर्म आहे. कोणचं कर्म आहे, ते कसं जायचं, काय जायचं, कुठं विचार करायला वेळ कुठं आहे. तो रोग इतका वाढत गेला त्या कर्मानी की शेवटी संपलं, आयुष्य संपलं. म्हणजे जीव हा जरी प्रयत्नवादी असला, बुद्धिवादी असला, आपल्या बुद्धीनं सगळा विचार करून आम्ही करू शकतो असं तरी म्हटलं तरी याचं कसं शक्य आहे, काय समजून घ्या. रोग झालाय, औषधी देण्याकरता आणखी औषध देणाऱ्यांना वैद्याने डॉक्टरांना बोलवा एवढंच चालू आहे. आणि त्यातूनही बरा झाला नाही तर काय याच्या पाठीमागं काय आहे हेच जिथं कळत नाही, प्रतिबंध कशाने होतो आहे हेच जिथं अज्ञान आहे, तिथं त्याचा प्रतिकार करायचा कसा. इतका आणखी असमर्थ जीव आहे तरी सुद्धा स्वतःच्या बुद्धीवर त्यांचा आणखी पूर्ण विश्वास आहे. आमच्या बुद्धीनं सगळं करताय, करू शकतो आम्ही. पण फक्त आपलं दर्शन झालं म्हणूनच हे सगळं मला मिळालं. स्वतःच्या आणखी पतिव्रत्याच्या बद्दल अभिमान त्याला वाटलेला नाही आहे. अभिमान वाटलं याचा अर्थ ते खरं नाही आहे. पुण्यकर्म स्वतःच विसरून जाणं म्हणजे ते खरं पुण्यकर्म. आणि मी असं पुण्य केलं म्हणून स्वतः मनामध्ये अभिमान उत्पन्न होणं आणि त्याच्यापेक्षाही जास्ती म्हणजे ते लोकांजवळ सांगत राहणं, हे तर जास्तीच आहे. ते शिल्लक राहत नाही म्हणतात.
धर्म हा क्षरती कीर्तना हे त्यांनी मुद्दाम सांगितलं. जर आपण केलेल्या धर्माचं स्वतःच्याच मुखाने वर्णन केलं तर तो धर्म नाहीसा होतो. काही नद्या अशा सांगितलेल्या कर्मनाशा जगस्पर्शा करतो या निबंधना गंडकी बाहुधरणात धर्म हा क्षरती कीर्तना. गंडकी नदीतून पोहून जाऊ नये, करतोय आणखी उल्लंघन करू नये, कर्मनाशा जगस्पर्श करू नये, त्यामुळे धर्मनाश. आणि स्वतःच्या तोंडाने जर आपण आपल्या पुण्याचं धर्माचं वर्णन केलं तर तो धर्म नाहीसा होतो. पण तीच युक्ती पापा करता त्यांनी सांगितली. अधर्म हा क्षरती कीर्तना. जर आपल्या हातून झालेला धर्म पाप स्वतःच्या मुखाने लोकांना सांगितलं मी असं पाप केलंय तर ते पाप जात. पण धैर्य नाही आहे. ते धैर्य कुठं होईल? स्वतःच पाप झाकून ठेवायचं, केवळ थोडस पुण्य मात्र जगापुढं मांडायचं, म्हणजे पाप नेहमीच झाकलं राहावं ही इच्छा आहे. आपण गडबडाही आहोत, आपण शुद्ध आहोत हे लोकांना आपणच वर्णन करायचं, पण ते केलेलं शुद्ध कर्म सगळं नाही. पाप जाण्याकरताही स्वतः सांगणं हेच उपाय आहे. तो उपाय उलट झालेला आहे सध्या. पाप मात्र मुखामध्ये कंठात ठेवायचं, पुण्य मात्र सांगायचं, त्यामुळे सगळं नाही. तर अशा स्थितीमध्ये धर्माचरण कसं करायचं, काय करायचं, तो धर्म टिकवायचा कसा, हे फार कठीण आहे. ही पतिव्रता स्त्री लहान वय आहे, परंतु फार उच्च विचार आहे. धर्मबुद्धी फार मोठी, ईश्वराची कृपा मोठी आहे. धर्माकरता अनुकूल बुद्धी ईश्वराच्या इच्छेनं उत्पन्न होती. ईश्वराचीच प्रेरणा असल्याशिवाय धर्मबुद्धी होत नाही. भगवंताची भक्ती ही ईश्वराच्या प्रेरणेशिवाय होत नाही. बहुत सुकृताची जोडी असो जरी म्हणत असते ज्ञानेश्वर महाराज, तरी ती सुकृत झाली कशी, की ज्या सुकृतामुळे भगवंताचं भजन करावं अशी इच्छा उत्पन्न होणं, अशी सुकृत कशामुळे घडली हाही विचार करायला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांचं तेच सांगते. सुकृतही घडण्याला लावणारी, तशी बुद्धी देणारा तो परमात्मा आहे. ददामि बुद्धी योगंतम येन माम उपयांति ते. हा मुख्य सिद्धांत आहे. सुकृताची जोडी आहे म्हणून सांगायचं, याचा अर्थ सगळ्यांनी सत्कर्म करावी हे मार्गदर्शन करण्याकरता ज्ञानेश्वर महाराज सांगताय. तुम्ही सत्कर्म करा, पण ते कर्म करत असताना सुद्धा ती बुद्धी देणारा आहे परमात्मा आहे ही भावना ठेवून कर्म करा. मी करतो आहे असं समजू नका, अभिमान नको. तशी जी भावना आहे. आतापर्यंत किती कष्ट सोसले या स्त्रीनं लहान वयामध्ये, सगळे बाजूला झालेले आहेत. कोणीही आई बाप सुद्धा त्याच्या जवळ जात नव्हते. अंगाला दुर्गंधी सुटलेली आणि आता जास्तीत जास्ती खंगत चाललेला आहे, क्षीण होत चाललेला आहे, निराशाही झालेली आहे. आणि ती स्वतःला घृणाही वाटते आहे. काय वाटलंच वाटते, याच्याजवळ कसं जायचं. हे सगळे दोष मनातले जायचेत ना. धर्मामुळे, धर्मश्रद्धेमुळे आणि काही नाही, दुर्गंध नाही, त्याचप्रमाणे अस्वच्छता नाही, सगळी काम करायची. सेवा जी घडायची आहे ही सेवा म्हणजे फार कठीण आहे. सेवा धर्म परमग्रहण म्हणतात योगिनामपि अगम्य. ही सेवा करायची म्हणजे किती कठीण आहे सांगा. सगळं त्याचं आणखी मलमूत्र हे सगळं धुवायचं, सगळं शरीर हे करायचं, अन्न खायचं नाही आणि काही तेवढंच खायचं, झोपायचं जास्ती नाही, हे सगळं करायचं आहे. आणि इतकं धर्माचरण करून सुद्धा त्याच्याबद्दल मनामध्ये काहीही अभिमान नाही. एवढी मोठी योग्यता आहे ना. अनेक स्त्री पुरुष आणखी गाणगापुरामध्ये येत असती, सगळे अर्थार्थी असू दे. ही अर्थार्थी जरी होती भक्त तरी सुद्धा फार मोठी योग्यता आहे. शरीर सोडायलाही तयार झाली. धर्माचरण आपण केलेलं आहे, आणखी त्याप्रमाणे कीर्तीची अपेक्षा नाही.
आपल्या धर्मामुळे आपल्याला आपला पती मिळाला पाहिजे अशीही अपेक्षा नाही. दया ईश्वराने करावी. समर्थ आहे म्हणून त्याच्या घरात जायचं आहे. तो समर्थ आहे, तो करू शकेल अशा विश्वासाने आलेली आहे. मी मोठी पतिव्रता आहे, मी धर्मशील आहे, माझं एवढं काम झालं पाहिजे म्हणून मागणारी नाही यायची. तर ही तिची योग्यता ती सांगते. आपल्या दर्शनाने मी धन्य झाले म्हणजे आपल्या स्वतःच सगळेही कर्म ती विसरून गेलेली आहे. हे ईश्वरार्पण कर्म झालेलं आहे म्हणून त्याचं फळ त्याला लगेच मिळालेलं आहे. अत्युत्कट पुण्य आहे. तेव्हा तीच म्हणती आहे साध्वी ती महाराज आपल्या दर्शनाने धन्य झालो आम्ही, आमचा संसार झाला, उत्तम झाला, सुखी झाले मी. आता आपलं स्मरण राहायला पाहिजे आम्हाला. नेहमी स्मरण आहे. आम्ही काही इथं राहू शकत नाही संसारी माणूस. घरी जावं लागेल आम्हाला तेव्हा नित्य आपलं स्मरण राहण्याकरता काहीतरी मंत्राचा उपदेश आपण मंत्र जप करताना आपलं ध्यान होईल, आम्हाला आपलं स्मरण होईल आणि मंत्राचा त्याकरता तिनं प्रार्थना केलेली आहे. काही मंत्र जप आपण मंत्र दीक्षा आपण द्यावी अशी प्रार्थना केलेली आहे. त्यावेळेला आता महाराज सांगत आहे स्त्रियांना मंत्राचा अधिकार नाही असं म्हणतात. जे काही विशिष्ट मंत्र आहेत, वेदमंत्र वगैरे, नामस्मरण वगैरे जे आहेत ती गोष्ट जी आहे. नामस्मरण हे सर्वही करू शकतात पण हिचं मंत्र दीक्षा मागितली. मंत्र म्हणून जे आहेत ते काही देता येत नाहीत म्हणाले. त्याकरता त्यांनी शुक्राचार्यांची गोष्ट शुक्राचार्य म्हणजे मोठे ब्रह्मज्ञानी, मंत्रज्ञानी, मोठे योगी, दैत्यांचे गुरु होते. दैत्यही त्यांची सेवा आणखी भक्तीनं करीत होते. त्यांच्याजवळ संजीवनी मंत्र होता. देवांच्या बरोबर लढाई करायला हे दैत्य जायचे म्हणजे त्यांना भीती काही वाटायच्या नाही. जरी आपल्याला मरण आलं तरी हे शुक्राचार्य आपल्याला जिवंत करतायत म्हणा, काही मृत्यूची भीती बाळगण्याचं कारण म्हणून जात होते. त्यांनी जिवंतही करावं असा प्रभावी मंत्र त्यांच्याकडे होता. त्यामुळे देव निराश होत चाललेले आहे. दैत्याला मारलं तरी सुद्धा पुन्हा जिवंत करतात म्हणाले हे शुक्राचार्य. आता आपली स्थिती कशी व्हा, आपण कसं व्हायचं असतो ना सर. त्यांनी आपल्या गुरु महाराजांचा सल्ला घेतला. काय करावं गुरु महाराज आता? हे म्हणाले बाबा त्यांच्याजवळ तो मंत्र प्रभाव आहे, तो तुम्हाला मिळता येईल का पहा, विचार करा. तो मंत्र त्या शुक्राचार्यांच्या पासून तुम्हाला जर मिळाला तर तुम्ही सगळे जिवंत करू शकाल मंत्राच्या प्रभावाने. युद्ध बंद होणार नाही, फक्त जास्ती युद्धाला आणखी जास्ती इच्छा उत्पन्न होणार. अणुबाण झाले म्हणजे लढाई बंद होत नाही, जास्ती लढाई करायची इच्छा उत्पन्न होते. 1,00,000 वस्तीचं शहर 5 मिनिटांमध्ये जाळून टाकता आलं, त्यापेक्षा 10,00,000 वस्तीचं शहर 5 मिनिटांमध्ये जाळलं पाहिजे अशी जास्ती इच्छा उत्पन्न होत चाललेली आहे. नाश सर्वांचा जास्ती करता यावा म्हणजे युद्ध व्हायचं. युद्ध थांबण्याकरता याचा उपयोग नाही. बृहस्पतीने मग शेवटी आपल्या मुलाला सांगितलं. कसं त्यांचा मुलगा चांगला होता, धर्मशील. त्याला म्हणाले तू शुक्राचार्यांच्याकडे जा, विद्यार्थी म्हणून जा आणि त्यांची सेवा कर. आणि त्यांच्याजवळ जो मंत्र आहे संजीवनी मंत्र तो तुला त्यांनी द्यावा अशी सेवा कर म्हणाले. स्वतःच्या प्राणाकडं शरीराकडं काहीही लक्ष द्यायचं नाही, अनन्य भावाने सेवा कर आणि तेवढं मंत्र मिळवून ये. सगळं देवांचं कार्य करायचं आहे ना.
आणि दैत्यांच्या राजधानीमध्ये जाऊन राहायचं आहे. कोण आहे हा विद्यार्थी ते काही चौकशी केल्याशिवाय राहणार नाही आहे. आहे कश शुक्राचार्यांना वंदन करू महाराज महाराज मी विद्याभ्यासाकरता आपल्याकडे आले. त्याने काही याला ओळखलं नसेल काय? कोण मेलेला आहे कुठं मेलेला आहे हे त्याला कळत होतं म्हणून जिवंत करत होते. म्हणजे ज्ञानशक्ती ही पूर्ण पाहिजे, नुसत्या क्रियाशक्तीचा उपयोग नाही आहे. सगळं जाणून त्याप्रमाणे जिवंत करत होते. हा कोणाचा मुलगा आहे कशा करता आहे सगळं आहे, परंतु मोठे आहेत ते नाही व्यक्त करायचं नाही, घात होईल यास. हा कुणाचा मुलगा आहे कशा करता आला हे त्यांनी सांगितलेलं नाही. सगळं कंठामध्ये आहे. राहा म्हणाले बाग विद्याभ्यास करायला. विद्यार्थी आहे तो गेला. ती देवयानी त्यांची मुलगी होती शुक्राचार्य. आई नाही बिचारी राही गेली होती. शुक्राचार्य तिचा सांभाळ करत होता. अगदी लाडकी मुलगी होती. त्वचा आलेला आहे साक्षात देवयुनीतला तो होता. सुंदर आहे, चांगला उत्तम आहे. त्या देवयानीला वाटलं बरं झालं आपल्या पित्याजवळ हा राहायचं, याच्याबरोबर आपलं लग्न करून इसरत राहू म्हणाले. अशी तिची इच्छा. त्यानं सांगितलं आपल्या पिताजीला, पिताजी अहो याला शिकवा तुम्ही बघा, चांगला आहे, चांगले दिसत आहे. बरं ना राहू दे. कसं तिथं राहिलेला असताना शत्रूच्या गोटामध्ये जाऊन राहायचं आहे. विद्येची इच्छा आहे. विद्येकरता प्राण सुद्धा अर्पण करण्याची तयारी पाहिजे. पूर्वी ते कुमार भट्टाचार्य म्हणून होऊन गेले. कार्तिक स्वामींचाच अवतार शंकराचार्यांच्या पूर्वी. त्यावेळेला बौद्ध सगळीकडे बौद्धांचाच प्रसार झालेला. राजसत्ता त्यांनी ताब्यामध्ये घेतली. काही मंत्रशक्ती दाखवून ते राजे लोक मिळवून घेतले, कायदे केले, सगळे त्यांचं वर्चस्व सोडलं. आता त्यांचा पराजय करायचा आहे. बहु कुमार भट्टाचार्यांनी काय काय त्यांच्या एकंदर युक्तिवाद कोणते कोणते आहेत बौद्धांचे. आपला वैदिक धर्म आपला वेद प्रमाण हे चुकीचं कसं टेचायच आहे हे त्यांच्या पोटात जाऊनच शिकलं पाहिजे. म्हणून बौद्ध वेश घेऊन तिथं ते जाऊन राहिले कुमार भट्टाचार्य. त्यांचं संबंध एकंदर युक्तिवाद त्याचं शिक्षण घेण्याकरता राहिलेले आहे. आणि मग शिक्षण घेऊन त्यांचं खंडन त्यांनी केलं. त्यावेळेला असा एकदा प्रसंग आलेला आहे की सगळे ते आता वेदनिंदकच आहेत. ते सगळे वेदाचं सगळं आहे, यज्ञ आज चुकीचे आहे, सगळं चुकीचं आहे, ईश्वर वगैरे नाही, सगळं बोलायला लागले. यांच्या डोळ्यातून पाणी आलं. अरे अरे म्हणाले. लगेच त्यांनी म्हटलं हा म्हणाले आमच्यापैकी नाही. वेदाची निंदा आम्ही करतो आम्ही आणि हा लढतोय म्हणे. हा म्हणाले कोणीतरी वैदिक धर्माचा असला पाहिजे. काय रे कोण आहेस? तो आहे म्हणाला. मी इथं का आला? तुमचं सगळं शिकायला आलो म्हणा. मला तुमच्याबरोबर वादविवाद काय तुमचं तुम्हाला सगळ्यांना भारतातून घालवून द्यायचं आहे म्हणा. सांगितलं त्याने. तुझा वेळ अगदी प्रमाण आहे? हो आहे म्हणाले. तुझा वाचवी हो वाचवीच म्हणाले. बरं आहे म्हणाले. त्याला डोंगरावरती नेलं. तसा कडेलोट केला. तो करण्याच्या वेळेला ते म्हणाले यदि वेदा प्रमाण स्युः भूयात काचिन नवे क्षती. भेद हे प्रमाण जर असतील तर मला काहीही बाधा होणार नाही. मी जिवंत राहील. खाली पडले. फक्त एक डोळ्याला लागलं म्हणून दगड बिगड डोळा एक गेला. अरे ते बौद्ध म्हणाले काय तुझ्या वेगाने केलं? मला जिवंत ठेवलं. तुझा डोळा कसा गेला म्हणाले. तो माझ्या दोषाने गेलाय. काय झालं? मी म्हणाले यदि वेद वस्तू असं म्हणा. वेद जर प्रमाण असतील जर तर ही भाषा मी केली म्हणाले. संशय दाखवला वेदाबद्दल म्हणून माझा डोळा गेला. वेदा प्रमाणमे वस्तू असं सांगायला पाहिजे. इतकी वेदनिष्ठा इतकं वेद प्रामाण्य मानणारे.
तर त्यांनी मग सगळं तिथं जाऊन अभ्यास करून मग राजे 70 सगळी ताब्यामध्ये घेतली, त्यांच्याकडून हुकूम काढले, सगळ्यांना आणखी बाहेर काढले बुद्धांना. शंकराचार्यांच्या चरित्रामध्ये आले. त्याचा संबंध भारतामध्ये बौद्ध धर्म झाला असता, सगळा वैदिक धर्म गेला. कसं आलेलं आहे, अभ्यास करण्याकरता विद्या पाहिजे आहे. दैत्यांच्या मनामध्ये आणखी संशय आलेला आहे. हा म्हणाले शत्रू पक्षाचा आहे, देवांच्या पक्षाचा हा आलेला आहे. शुक्राचार्यांच्या पासून ही विद्या घेऊन तो जाणार आहे आणि देवांचं रक्षण करणार आहे. याला जिवंत ठेवायचं नाही ठरलं. वनामध्ये त्यांनी काही समिधा, दर्भ, फळ, फुलं वगैरे आणण्याकरता जावं. कशाने? हे दैत्य गेले त्याच्या पाठीमाग आणि त्याला मारलं, त्याने ठार मारलं. अरे परत शुक्राचार्यांचं काही तिकडं लक्ष नाही. असतील प्रशस्त आहेत, तोही राहिला असेल, गेला असेल कुठं. ही देवयानी होती, ती म्हणाली पिताजी संध्याकाळ झाली अजून कसं आणणार. मग त्यांचं लक्ष ध्यानाने बाहेर कशाला मरणारे, त्यांनी लगेच मंत्राच्या जपाने जिवंत झाला, पुन्हा परत आला. आणखी काही दिवसांनी त्या दैत्याने त्याला मारलं, त्याचे शरीराचे तुकडे तुकडे केले, सगळीकडे पसवून टाकले, सगळीकडे फेकून दिले आणि आले. संध्याकाळपर्यंत वाट पाहिली, सुखा कशा आला नाही. देवयानी म्हणती आहे. त्यांनी विचार केल्याबरोबर छिन्न विच्छिन्न सगळे शरीराचे अवयव सगळे आणखी बाजूला, सगळे त्यांच्या मंत्राने जोडले गेले. पुन्हा आणखी कसे जिवंत होणार. हे दैत्य म्हणाले ही देवयानी आपल्या पित्याला सांगते आणि ते आणखी शुक्राचार्य याला जिवंत करा. असा काही नवीनच युक्ती करूया आपण. काय केलं त्यांनी? त्याला मारलं, पुन्हा जाळलं त्याला. आणि ते जी राख होती ती राख त्याची त्या एका मधामध्ये म्हणा कशामध्ये म्हणा घालून त्या शुक्राचार्याला प्यायला दिलं. आणि ते प्याले. ते बिचारे त्याला काय दिलं आपल्या शिष्याने घ्यावं म्हणून. हा काही आला नाही संध्याकाळपर्यंत. कुठं आहे, कसं कुठं आहे याची देवयानी म्हणती आहे. काय कुठं दिसत नाही म्हणाले. पुन्हा थोडा विचार केला आणि स्वतःच्या शरीरामध्ये तो कशा समाविष्ट झालेला आहे. वाईट वाटलं त्यांना. दैत्यानं शाप दिला. तुम्ही म्हणाले ब्राह्मणाची हत्या केली, तुम्ही चांगलं केलं नाही. पण देवयानी ना म्हणाली याला कसं काढायचं आता माझ्या शरीरात. हा जर बाहेर झाला माझं पोट फाडून तर मला मृत्यू येणार म्हणाले. तुम्हाला मृत्यू? तुम्ही सगळ्यांना जिवंत करणार, तुम्हाला मृत्यू कसा आहे? ते म्हणाले माझ्यावर मंत्र आहे म्हणाले, कोणाला माहिती नाही. तो मला सांगा म्हणाले, तुम्ही गेला तर मी तुम्हाला जिवंत करीन. नाही म्हणाले, सांगता येत नाही. आता ती हट्टीच मुलगी होती आणि एकुलती एक मुलगी, आई नाही बिचारीला. सांगावं लागलं त्यांना मंत्र. कशाला जिवंत करण्याकरता मंत्रोच्चार केला आणि तो पोट पडून आलेला आहे. शुक्राचार्यांना मृत्यू आला. पण देवयानीनं पुन्हा त्यांना जिवंत केलं. कशाने? तो मंत्र त्याला मिळाला असतो. त्यांनी उच्चार करताना त्याच्या शरीरात त्या कशालाही तो सगळं आणखी समजलेला आहे आणि त्याप्रमाणे त्याचं कार्य झालं. त्यांनी सांगितलं गुरु महाराज मी आता जातो आपल्या घरी, आपली आणखी अनुज्ञा असावी. जा म्हणाले बाबा, काय हरकत नाही. म्हणजे त्याला मंत्र मिळाला, त्याला काही काळजी नाही. त्याला मग ज्ञानी महात्मे राहिलेच, दैत्याकडे राहिले म्हणून राहिले. त्यांचंही दैत्यांचं भाग्य असेल. ती देवयानी म्हणाली कशाला, तुला मी जिवंत केले म्हणाले 3 वेळा. तू माझ्या बरोबर विवाह केला पाहिजे. तो कसं म्हणाला, काय ऋषीमंडळी काय म्हणतील मला. गुरुकन्या ही बहीण आहे म्हणाले बाई, आणि तू मला जिवंत केलंस म्हणजे तू माझ्या आईसारखी झालीस. तुझ्याबरोबर विवाह आम्ही करायचं नाही. नाही शक्य नाही. कसं तिथं विवाह करून राहिला असता
तर त्या दैत्यांच्या मध्ये एखादा मोठा अधिकारी झाला असतो, पण नाही आहे. परकीय ठिकाणी शत्रूच्या राष्ट्रात जायचं आहे, तिथं आपली बुद्धी कशी स्थिर ठेवली पाहिजे, आपल्या राष्ट्रात अकल्याण काही व्यक्तींची सुद्धा आपल्या हातून होऊ नये याकरता किती बुद्धीवर जपलं पाहिजे, हे सगळं शिकण्यासारखं आहे. ह्या कथा कुठं आपल्याला ऐकायला मिळत आहेत. पुराणं बिराणं सगळी आता गेली, प्रमाण काहीच मानायचं नाही आहे. संस्कृत भाषा एक आहे, ती एक अडचण आहे, कोणी वाचत नाही, ऐकत नाही. आणि सगळी आता कायद्यात हिंदू कोड बिल झालं की सगळं ही सगळी प्रमाण सगळी बांधून ठेवायची. पुस्तकाचं प्रमाण नाही आहे, ते तेवढं प्रमाण आहे. तर त्याने सांगितलं नाही, हे होणार नाही, धर्माच्या विरुद्ध आहे. नाहीतर दैत्यांची आणखी गुरुची मुलगी मिळती आहे, किती त्याचा फायदा झाला. हा फायदा नाही. आपल्या राष्ट्राचं आपल्या समाजाचं आणखी अकल्याण कशीही करायचं नाही, प्राण गेला तरी हरकत नाही. ती विद्या मिळवण्याकरता प्राण 2-3 वेळा प्राण गेले तर नाही, राहिला तिथंच राहिला. एकदा मारल्यानंतर लगेच गेला नाही तो. त्याला काय देवयानीची हा अभिप्राय कळलेला नव्हता म्हणून राहिलेला नाही तो. विद्या मिळाली पाहिजे. आणि सांगितलं त्याने, मला हे करता येणार नाही तुझ्यावर. राजावरी शाप दिला, तुझा आणखी मंत्र तुला उपयोगी पडणार नाही. तोही म्हणाला, तुलाही ब्राह्मणाचा हे ब्राह्मणपती मिळणार नाही आणि तुझा पित्याचा मंत्र हे व्यर्थ झालेला आहे म्हणाले. सत्कर्म झालं, तुलाही दिलं, मलाही समजलं, हे गेलं, याचा मंत्राचा प्रभावही गेला, माझं काम झालं, येऊन गेलं. म्हणजे इतका संयम आहे मनामध्ये. देवयानी सारखी आणखी गुरुकन्या ही जरी आणखी सांगती आहे तरी नाही. हा संयम आहे, हे ब्रह्मचर्य आहे. त्यामुळे या विद्या सगळ्या सुरक्षित राहत आहे. विद्या संपादन करताना हेही गुण पाहिजे आहेत ना, तिकडं कोणाचं लक्ष आहे. अर्जुन अस्त्रज्ञान मिळवण्याकरता स्वर्ग लोकांमध्ये गेला, इंद्राच्या जवळ वस्तू आहे, इंद्राचाच मुलगा तो. आणि उर्वशीचं गायन चाललेलं असताना सारखा उर्वशी थोडं पाहायला लागला. इंद्राला वाटलं उर्वशी बद्दल याला मोह झालेला आहे. उर्वशीला त्याने सांगितलं, जा त्याला त्याच्याकडं. आणि रात्री उर्वशी तीही मोहित झाली होती. अर्जुन म्हणाला, शे शे शे, त्याकरता मी पाहिजे, मग का पाहतोच असा. तो म्हणाली, आमच्या कुलाची जननी आहे, तुझ्यापासून आमचं कुल सुरू झालेलं आहे. ह्या बुद्धीनं मी तुझ्याकडे पाहत होतो. म्हणाले, नाही, माझ्या मनात ही भावना बिलकुल नाही. शाप दिला त्यानं, तू नको सकोशी, काय वाटेल ते होऊ दे. नाही, हे ब्रह्मचर्य पक्क त्याचं आहे. म्हणून सगळे असतो देवता त्याच्याजवळ तू घेवा, स्मरण केलं की अहो म्हणून आहे मी सगळे आहोत, तुम्ही बोलावून त्यावेळेला येतो असं सांग. अश्वत्थाम्याला सुद्धा ब्रह्मास्त्र विद्या परिपूर्ण मिळविता आली नाही. ही विद्या संपूर्ण अर्जुनाने मिळविलेली आहे. त्याचं कारण हे आहे, हा संयम आहे मनाचा. आणि भारताचा हा मोठा गुण आहे. संयम पाहिजे, वैराग्य पाहिजे, त्याचप्रमाणे आणखी त्याग पाहिजे, निरहंकार वृत्ती पाहिजे. ही सगळी भारतीय संस्कृती आहे. त्या संस्कृतीचं आणखी संगोपन करणं, वृद्धी करणं, याच्या करता आणखी प्रयत्न हे झाले पाहिजे. ईश्वराच्या कृपेने जेव्हा जेव्हा होती, तर याप्रमाणे ही कथा सांगितली महाराजांनी. त्याकरता तुला म्हणाले मंत्र देता येणार नाही. हा शास्त्र आहे, शास्त्राप्रमाणे आग्रहाने मंत्र देणं किंवा हे करणं हे नाही. मग म्हणाले, एखादं व्रत तरी सांगा मला करायला. काय सोमवार व्रताचा उपदेश त्यांनी केलेला आहे. आणि त्याबद्दल श्रीमंतनीचं चरित्र हे महाराजांनी त्याला सांगितलेलं आहे. श्रीमंतनीचं चरित्रही मोठं आहे. प्रारब्धवाद, प्रारब्धाने काही जरी होणार असलं तरी प्रयत्नाने आणखी त्याच्यातून आपल्याला ईश्वर भक्तीनं, ईश्वराच्या कृपेनं प्रारब्धाचा सुद्धा निराश होऊ शकतो. अशा प्रकारचं श्रीमंतनीचं एक मोठं चरित्र आहे. सोमवार व्रताच्या दृष्टीनं महाराजांनी त्या स्थितीला सांगितलं. काळे नावाच्या अंशेंद्रिय बाबद्या स्वभावात करून परस्मै
नारायणाय समर्पये श्रीकृष्णवशाय देवंशवृत्तिकृत सरसिंहसरस्वती यतिरो भगवान् श्रीपदापराधि मुखं करोति वाचालं पङ्गुं वन्दे गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् मुखलक्ष्मीं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो यत्नाथकीर्तनं तत्र तत्र प्रथमस्काञ्जलिं बाष्पवारि परिपूर्णलोचनं मारुतिं नमत रक्षसान्तकं पुस्तकजपोटहस्ते भगवाभयचिह्नचारुवाकुलते कर्पूरामलेहे वागीश्वरि चोदया शुभमवाचम् हरे नमः हरे श्रीगणेशाय नमः श्रीगुरुचरणारविन्दाभ्यां नमः स्वरित्युवाच भगवन् सद्गुरो मन्त्रो यदि अग्राह्यो हि जोषितां तर्ह्येकं व्रतमाख्याहि तात्कन्थे स्मृति पदम् माहुल क्षेत्रातील पतिव्रता स्त्री सावित्री महाराजांना विचार केला आहे. मंत्र पाहिजे होता, मंत्र दीक्षा दिला. मंत्र काही सांगता येत नाही म्हणाले महाराज. मग मंत्र दीक्षा नाही तर एखादं व्रत आपण सांगणार. सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे आणखी अनुष्ठान व्हावं, साधारण अनुष्ठान. आपल्या इच्छेनं आणखी ते करणं हे बरं नाही. जबाबदारी आणखी सद्गुरूंची आहे. आपली स्मृती निरंतर राहावी अशा प्रकारचं व्रत पाहिजे. महाराजांनी सोमवार व्रत तिला सांगितलं, शंकरांची उपासना करायला सांगितली. पूर्वी त्या कुळपुरातल्या स्त्रीला शरीर प्रदोषवध करायला सांगितलं. या ठिकाणी सोमवार व्रत सांगितलेलं आहे. श्रेष्ठ व्रत आहे म्हणाले, कोणीही करू शकतात. याकरता श्रीमंतिनीचं आख्यान आणखी महाराजांनी सांगितलं. तिचा पती गेलेला सुद्धा पती तिला मिळालेला आहे. चित्रवर्मा नावाचा एक राजा होता, समर्थ होता. इंद्रिय ताब्यामध्ये ठेवणारा धन्य अशा प्रकारचा राजा. आणि त्याला एक मुलगी झाली म्हणे दिवसाने. उत्तम सुरक्षणी आहे, प्रमुख आहे, शील आहे. परमेश्वराची सेवा करीत होता. ईश्वर कृपेनं ही मुलगी झाली. आता राजकन्या म्हटल्यानंतर अनेक ज्योतिषी मंडळी ते जातक पाहताय. आणि त्यांनी सांगितलं, ही म्हणाले आपल्या पतीसह 10,000 वर्षापर्यंत राज्य भोगीला मिळणार आहे. बहुतेक बऱ्याच ज्योतिषांनी हा निर्णय घेतला. त्यात एक ज्योतिषी त्यांनी सांगितलं की हिला 14व्या वर्षी वैधव्य प्राप्त होणार आहे. आता हे सांगितलं, एक सूचना झाली, बरोबर. पण वास्तविक ज्योतिषांनी किंवा वैद्याने जरी असा निर्णय असला तरी तो सांगू नये म्हणतात. आणि ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत. सुद्धा महाराजांच्या चरित्रात एक गोष्ट आहे. सावंतवाडीला एकाला मुलगा झाला कोणाला तरी. महाराज ज्योतिर्विद होते. त्याने त्या मुलाचं आणखी जन्मकाळीची वेळ पाहून करीत केलं. आणि हा मुलग्यामध्ये जाणार आहे असं त्यांना ती पाठीच्या पालथी घाल. तिथं एक पिशाच अनावकर संबंध होता.
कोणाच्या तरी अंगात येत होता. तो एकदम बोलायला की शास्त्री महाराज, तुम्ही गणिताची पद्धती जराशी बदलून गणित करा. हा निर्णय, ही पद्धत नको आहे म्हणे. दुसऱ्या पद्धतीनं त्यांनी काही सांगितलं त्यांच्या शास्त्रात, आणि त्याप्रमाणे गणित केल्यानंतर त्याला उत्तर दीर्घ आयुष्य असं निघालं. इथंही असे वाद उत्पन्न झाले. काही म्हणताय 10,000 वर्ष आयुष्य आहे, पती बरोबर राज्य करणार आहे, आणि याला बालपणामुळे आहे 14व्या वर्षी असं दुसऱ्या एकाने सांगितलं. किती झाला राजा, काय करायचं म्हणा. जास्ती संकट असो, जास्ती संकट लक्षात राहतो, काय होईल कोणाला आठवत. 12 वर्ष झालीच्या मुलीला शिवंतीने तिचं नाव ठेवलं. तिलाही कळले राय दुःख आपलं. याज्ञवल्क महर्षींची आणखी पत्नी आत्मज्ञानाधिकारी होती, ती मैत्रिणी नाव आहे. कात्यायनी आणि मैत्रिणी दोन स्त्रिया याज्ञवल्क्याने होत्या. विद्वत संन्यासी ते संन्यास घेण्याकरता प्रवृत्त झाले, आणि आपल्या दोन्ही स्त्रियांचा विवाह त्यांनी करून द्यायचा ठरले. मैत्रिणीलाही विचारला, हा तुझा विवाह घे म्हणाले. त्याने विवाह, ती मोठी आत्मविचार ऐकलेला आहे पुष्कळ. अनेक ऋषींच्या बरोबर याज्ञवल्क्यांचा वाद विवाद झाला, चर्चा झाली, त्यांचं ते दिव्य ज्ञान आहे. संपत्तीचा मला काय उपयोग आहे म्हणाली. अंतत्व नाही काय, जन्म मृत्यू चुकव काय या संपत्ती नाही म्हणाले. अमृतत्वाची आशा सुद्धा नाही वित्तारी, हे स्पष्ट सांग नको म्हणाले. मग तिला आणखी आत्मज्ञानाचा उपदेश केलेला आहे. ही मैत्रिणी अशी आणखी निर्णय घराण्यामध्ये जाऊन त्या राजाच्या आणखी अंतःपुरामध्ये असणाऱ्या ज्या ज्या स्त्रिया आहेत त्या मार्गदर्शन करणं, त्यांच्या संकटाचा परिहार करणं, असं कार्य ती करीत होती. ही आली राजवाड्यामध्ये. सर्व हकीकत सांगितली शिवंतीने. लहान मुलगी 10-12 वर्षाची, आणि 14व्या वर्षी वैसंगी आहे. शास्त्राप्रमाणे सांगितले त्या ब्राह्मणाने, मनाने नाही. तरी सुद्धा त्या मैत्रिणीनं सांगितलं, बाई सोमवार मोसा सरपण शंकर हा पतींवार संसेव्य कार्यही सदाशिवा. शास्त्र खरं आहे म्हणाले, नाही असं नाही. परंतु त्याही संकटातून संरक्षण करण्याची शक्ती भगवान शंकरांच्या जवळ आहे म्हणाले. हे शास्त्र आहे. शंकरांच्या जवळ शक्ती आहे हे शास्त्रकारच सांगताय. ज्योतिषशास्त्राने सांगितलं म्हणजे तेवढंच खरं असं नाही. सोमवार व्रत तू कर म्हणे. प्रत्येक सोमवारी शरीराने, मनाने, वाणीनं, इंद्रियाने त्या दिवशी अगदी सदाशिवांचं स्मरण नेहमी कर. तू पूजा अर्चा वगैरे उपकृष्ण करावं म्हणाले. आणखी एक क्षणभरही दिवसा निद्रा वगैरे करायची, लक्षानुस्ववे, आणि अशी त्याची पूजा भक्तीनं तू कर, म्हणजे तुझी भीती दूर होईल म्हणाले. जरी संकट आलं तरी ते जाईल. हे व्रत सोडायचं नाही एकदा जगल्यानंतर. साभिषेकात, साम्राज्यम, पीठपूजना, गंधादिदाना, सौभाग्यम, सौगंध्यम, हे उपचाराचं फळ सांगताय. भक्तीनं जर ते उपचार अर्पण केले गेले तर त्याचं फळ आहे अनेक ठिकाणी पापक्षय होतो म्हणतात. जलधारा प्रिय सेवा आहे, अतिशय भगवान शंकरांना फार प्रिय आहे. त्याचप्रमाणे
धूप दीप नैवेद्य सगळ्याही उपचारांचं फळ मैत्रीनं सांगितलेलं आहे. याप्रमाणे हे व्रत कर म्हणून सांगितलं श्रीमंतिनीला. आणि ती मैत्री गेली. श्रीमंतिनी नाही, भगवान शंकरांची प्रार्थना करून मैत्रीच्या आज्ञेप्रमाणे सोमवार व्रत करण्याला तिनं आरंभ केलेला आहे. विवाह करायचा आहे. तिच्याने ते आणखी ज्योतिषी ब्राह्मणाचं ते फलित ऐकलेलं आहे. कन्येची काय अवस्था होणार, विवाह करावा किंवा नाही, काय व्हायचं असेल ते होईल म्हणाले. म्हणून नलराजाचा नातू चंद्रांगद नावाचा होता. त्या चंद्रांगदाला आणखी त्यांनी नेमस्त केलं वर म्हणून आणि त्यालाही आपली कन्या अर्पण केली. पुष्कळ दान नगराला दिलेलं आहे. हत्ती काय, घोडे आहे. आणि आपल्या राजधानीमध्ये जावयाला त्याने ठेवून घेतलं. मुलगा नाही, काही नाही, राहील म्हणाले जावई काही दिवस. एके दिवशी तो राजपुत्र, त्याची मित्रमंडळी ही सगळी ही कालिंदी नदीमध्ये पोहणा करता गेलेली आहे. 14व्या वर्षी वैधव्य येणार, पण त्याचा प्रकाश यांनी सांगितला असता तर बरं झालं. कदाचित प्रयत्न केलास. पाण्यात मृत्यू आहे हे समोर आणखी ज्योतिषशास्त्राने सगळं समजत आहे. पण ते गडबडीनं सांगून तो निघून गेला. कारण सगळी मंडळी सांगताय ज्योतिष मंगल कसं मंगलकार, हा अवंगर सांगतोय, राहिला नाही. पोहता पोहता हा राजपुत्र बोलून गेला. बाकीची त्याची मित्रमंडळी पोहतायत. हा एकाएकी नदीमध्ये गेला. यांच्या येऊन सांगितलं आणि ह्या चित्रवर्म्याला तुमचा जावई गेला म्हणाले. तिकडं त्याच्या आई बापांना जमूनही सांगितलं काही लोकांनी. ते बिचारे दुःख करतायत. एकुलता एक मुलगा गेला. आता त्या मुलीला दोष देण्यात काय, मुलीमुळे गेला, मुलीचंच प्रारब्ध आहे हे कदाचित ऐकलं असतं तर मुलीलाही दोष दिला असता. विचार करणारी मंडळी शोध केला पाण्यामध्ये. एवढ्या वर्ष नदीमध्ये आता तो सापडणार कसा, शरीर सुद्धा सापडलं नाही. कन्या अनुगंत उत्पापी सवाभावान निवारिता. ती श्रीमंतिनी आता राहून काय करायचं म्हणाली. पती बरोबर आपणही जावं. सहजमाता होत नाही म्हणाले. पतीचं शरीर पाहिजे आहे, तो सगळा विधी केला पाहिजे, त्याशिवाय स्वर्गमन करता येणार नाही. सर्व शास्त्रज्ञांचा निर्णय झाल्यामुळे चित्तवर्मा राजाने आपल्या कन्येला आणि आपल्या घरामध्ये ठेवून घेतलेला आहे. सासरी काही चिरानंतर पाठवलं नाही. शोकार्त प्रारब्ध कर्म हे जरी अशा प्रकारचं असलं तथापि मैत्री तिला गुरु म्हणून भेटलेली आहे. तिनं तो प्रयत्न सांगितलेला आहे, शास्त्रीय प्रयत्न आहे. भगवंताची भक्ती हा सुद्धा प्रयत्नवादच आहे ना. प्रयत्नवाद म्हणजे काही पैसा मिळवण्याकरता कोणाची नोकरी करणं, वाटेल तसं मान अपमान सहन करून पैसा मिळवणं हाच प्रयत्नवाद असं नाही. संतांनी जो मार्ग धरलेला आहे भक्तिमार्ग, हाही मोठा प्रयत्न आहे. तिथं नक्कीची तरी काया भाषा मनाची अत्यंत शुद्धी आवश्यक आहे. हा फार श्रेष्ठ प्रयत्न आहे. प्रारब्धानी आणखी ही दुःखी झाली. पती गेलेला आहे. माता पिताही त्याचे दुःखी झाले. त्यांच्या आणखी शत्रूंनी त्या आणखी चंद्रांगदाच्या माता पित्यांना तुरुंगामध्ये टाकलं. राज्य सगळं आपल्या ताब्यामध्ये घेतलेलं आहे. पण त्याला बिचाराला पुत्र शोकामुळे तिकडेही लक्ष नाही.
याप्रमाणे ही दुःखी झाली. सोमवार म्हणतो चालू आहे मात्र तो अविश्वास नाही. ईश्वराची कृपा ही आपल्यावर होणार आहे. आता ती कशी होईल काय होईल हा गतप्राण झाला किंवा काय हे अद्याप समजलेलं नाही ना. नदीत बुडाला एवढंच कळलेलं आहे. नदीत बुडाला म्हणजे कुठं गेला काय झाला काही कल्पना नाहीये. म्हणून एक आशा वाटती आहे. त्याप्रमाणे तो चंद्रांगद तो पाण्यामध्ये गेलेला असताना पाताळ लोकात त्याच्या नागस्त्रिया होत्या, नागकन्या. त्यांनी त्याचं ते शरीर पाहिलेलं आहे आणि त्याला अमृतदेवी देऊन जिवंत केलं त्याला. आणि आपल्या पाताळ लोकांमध्ये त्याला घेऊन गेले. सर्पराजा जो आहे तक्षक याचीही त्याच्यावर कृपा झालेली आहे. त्याच्यापासूनही अमृत त्याला मिळालं. तर ही त्यांची भक्तीच्या भक्तीचा प्रभाव भक्तीचं तो त्यांना एकट्यालाच मिळतं असं नाही आहे. पुण्याचं तो हे इतरालाही त्याला तर आहेच आहे पुण्य करणाऱ्या. भगवत भक्ती हे जे पुण्य आहे या पुण्याचं फळ मात्र बहुत परंपरा ही होत आहे. प्रधानजीने हीच मागणी केली माझ्या वंशामध्ये म्हणाऱ्याचे भक्त व्हावे. देवानीही त्याच वर्णन केलं. माझ्या पित्याला आणखी क्षमा करा, पाप केले त्यांनी आणि हे केले नाही म्हणाले. तुझा पिता बळीच झालेला आहे. त्याच्या 21 पिढ्या बळीच झालेल्या आहेत पूर्वीच्या. याच्या त्याच्या कुणामध्ये त्यासारखा भगवत भक्त जन्माला आलेले म्हणून भगवत भक्तीचं महात्म्य पूर्वीच्या कुळाचाही उद्धार होतो. पुढच्या बघूया पुढच्याही पितरांचा कुळाचाही होतो उद्धार होतो. तो सांगताय भगवान तेव्हा सिद्ध होणारे रामभाविका तुला ही काळजी करण्याचं कारण नाही बा. भक्ताच्या कुळात तू जन्माला आलेला आहे. भगवानाला भगवंतानी वचन दिलेलं तुझ्या वंशामध्ये कोणालाही मी मारणार नाही बाबा. त्या बाणासुराला मारलं नाही त्याने. शंकर गाव मारू नका त्याला नाही मारे. मी त्याला सांगितलेलं मला मारता येत नाही. हा थोडे तेवढे म्हणाले उमत झाला होता एवढंच. म्हणजे जरी अशा प्रकारचा आणखी परित्राणाय सर्वनाम विनाशाय दुष्कृताम ही प्रतिज्ञा. भक्ताच्या कुळामध्ये जन्माला आलेला भक्त जरी नसला तरी सुद्धा त्याच्यावरही कृपा असते देवाची. हा आपलाच आहे आपल्या भक्ताचा आहे. ही आत्मीयता तुझ्याबद्दल सुद्धा महाराजांची आहे म्हणाले सिद्ध. त्याला तू काही काळजी करू नको देऊ नको असं त्याला आश्वासन दिलेलं आहे. त्या नागभाविकाने आपल्या पूर्वजांचा त्यांची भक्ती कशी होती काय झालं कसं महाराजांची कृपा झाली सगळं विचारलेलं आहे. आणि ती एक कथा सगळं आहे. आणखी काही कथा राहिलेल्या आहे उद्याच्या दिवशी. या कथांचा सामर्थ्य विचार करायचा. अरे माझ्या दिगंबरा श्री भगवान